आपलं नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीमध्ये आपलं नाव पहिल्याच नंबरला असलं पाहिजे. आणि आपल्या कस्तुराबाईंचं नाव मला तर वाटतं माणुसकीच्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला असेल. हो, आणि संस्कार सुद्धा करून गेले, आणि संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच हा देश टिकेल. मग त्यासाठी आपण मुलांवरती संस्कार सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. 3 महिला होत्या, ती पाणी भरायला आल्या. पहिली बाई म्हणते माझा मुलगा पोलीस आहे, दुसरी बाई म्हणते माझा मुलगा प्रोफेसर आहे, तिसरी बाई म्हणते माझा मुलगा इंजिनिअरिंग आहे, आणि चौथी बाई आपली शांत बसलेली असते. मग ते तिन्ही बाईंपैकी एक बाई चौथीला विचारते तुझा मुलगा काय करतो ग? ती म्हणते माझा मुलगा जास्त काही शिकलेला नाही, तो शेतामध्ये जातो, काम करतो आणि कष्ट करून पैसे मिळवतो असं म्हणते. आणि त्या आपल्या चौघी बाया घरी जायला निघतात. मग आता त्या 4 बायांची मुलं समोरून येतात. पहिलीचा मुलगा येतो, तो आईकडे बघतो आणि लगेच निघून जातो. दुसरीचा मुलगा येतो, आईकडे बघतो, थोडा हसतो, निघून जातो. तिसरीचा मुलगा समोरून येतो, आईकडे बघतो, थोडा नमस्कार करतो, निघून जातो. चौथीचा मुलगा समोरून येतो आणि म्हणतो खवळतो आईला, तुला कळत नाही का ग, एवढे लांब पाणी भरायला आलीस, तुझ्या डोक्यावरचा जर हांडा खाली पडला आणि तुला जर चक्कर येऊन तू पडली तर तुझ्याकडे कोण बघणार? आणि आईच्या डोक्यावरचा हांडा तो स्वतःच्या डोक्यावरती घेतो, आणि त्या तिन्ही बायांना काय कळायचं ते कळतं. मग ह्यामधनं तात्पर्य काय घ्यायचंय? ऐसा पुत्र देगा देवा त्याचा तिने लोकी घेता, ऐसा तिने देगा त्याचा तिने लोकी घेना, ऐसा पुत्र देगा त्याचा तिने लोकी देवा, त्याचा तिने लोकी घेना, त्याचा तिने लोकी घेना, ऐसा पुत्र देगा देवा त्याचा तिने लोकी घेना, त्याचा तिने लोकी घेना, त्याचा तिने लोकी घेना, पुत्र देई गुंडा त्याचा तिने लोकी घेना, त्याचा तिने लोकी घेना, त्याचा तिने लोकी घेना. ह्यामधनं तात्पर्य काय घ्यायचंय तर मुलांना शिक्षणही द्यावं, शिक्षणही द्यावं, पण शिक्षणाबरोबर समाजामध्ये आणि घरामध्ये कसं वागायचं ह्याचं व्यावहारिक ज्ञान सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लहानपणापासूनच विनाकारण मुलांना मोबाईल देण्यापेक्षा हातामध्ये ग्रंथ द्या, कारण ग्रंथ वाचले तर माझे संत कळणार आहेत, आणि संत कळाले तरच माझा भगवंत कळणार आहे. तुम्ही देताय रडायला लागल्यावर मोबाईल आणि नंतर म्हणताय काय करावं, मुलगा ऐकत नाही. अहो द्या ना, कारण तुम्ही कुंभार आहे, तुमच्या मुलाला कसं घडवायचं ते तुमच्या हातात आहे. आणि जर वाकडा पिकडा मडकं घडलं का नाही, पण त्याला फोडल्याशिवाय इलाज नाही. मग त्यासाठी तुमच्याच हातात आहे लहानपणापासून कसं मुलांना घडवायचं. आणि आजकाल खरी वस्तुस्थिती सांगायची म्हणलं महाराज तुम्हाला, आम्ही जावं तर आई वडिलांना मुलं आता म्हातारपणी सांभाळत नाही तो, आणि त्यांना म्हातारी म्हणता तुम्ही खुशाल. अहो ते म्हातारी कशाने झाल्यात? तुमच्यासाठी कष्ट करून म्हातारी झाल्यात, आणि खुशाल त्यांना म्हातारी म्हणता वय? त्यांनी लहानपणापासून अहो आईनं खायला किती गोड आणलं तरी म्हणते माझं बाळ खाईल, म्हणून स्वतः कधी खाणार नाही का खाती हो? खाता तुम्ही? विचार कोणाचा करता? आईशी कळवळ्याची जाती, 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 आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. लाभा मीन प्रीती करी लाभा विन प्रीती आईची कळवळ्याची जाती.
कैलाभा विना प्रीती ऐसे कळवळ असं आईचं हृदय असतो लय तिची मुलावरती लय प्रीत असते बर का. स्वतः कधी खाणार नाही म्हणणार माझं लेकरू खाईल म्हणून ते कधी स्वतः अगोदर खात सुद्धा नाही बर का. अशी आई वडील असतात. अहो ती कष्ट करतात. आई आपल्याला बालपणी एवढं आपलं संगोपन करते. हा किती संगोपन करते हो मातेची आचेती 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 अवघे बाळा काशी व्यापते अवघे बाळा काशी व्यापते हवे तरे आपुना जवळी घेता सुन घेना अवघी मायाची प्राप्ती अवघी काशी व्यापते हवे तरे आपुना जवळी घेता सुन घेना. निघून जातो बर का. अशी आई असती बर का. एवढं कष्ट करतात आई वडील आपल्या लहानपणी संगोपन करतात आणि म्हातारपणी आपली परतफेड करायची वेळ असते बर का. म्हातारपणी त्यांचं बालपण असतं ते दुसरं. मग त्यावेळेस आपण त्यांची सेवा केली पाहिजे. अहो त्यांनी तुम्हाला कुशल तुम्ही आज जिथल्या टेपवर कुठल्या पदावर आहेत ना ती त्यांच्यामुळे आई वडिलांमुळे आहेत. हे कधी विसरायचं नाही आपण. हा एवढं कष्ट करतो मग सासू सासऱ्यांना सांभाळायला काय तुम्हाला हरकत होती हो. का असं असतं म्हातारपणी त्यांना हात लावल्यावर कुठला रोग होतो म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जातं. हा कुठला रोग होतो मला येऊन सांगा ना. अहो आपण सांभाळलं पाहिजे. आजची खरी वस्तुस्थिती महाराज तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आई वडील बाहेर ठेवले जात आहेत आणि म्हणतात बरं मुलगा नाही सांभाळत. हा मुलगा नाही सांभाळत. मुलगी असती तर सांभाळली असती तिनं मला. पण अहो तुमची मुलगी लग्न होऊन सासरी होऊन जर दुसऱ्याच्या घरी गेली तर त्या मुलीनं त्या सासू सासऱ्यामध्ये आपले आई वडील पाहिले तर नाही का हो चालत. इकडे सासू सासऱ्यांना उपाशी ठेवायचं आणि तिकडे आई वडिलांचा विचार करायचा. अहो आई वडिलांची पण सेवा करा. आई रे बैमान दुनिया 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 माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान रे. माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान रे. माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान रे. माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान रे. साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बहुमान रे. साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बहुमान रे. कबीरा तुझे भाई साधु कहे तो कबीरा तुझे भाई साधु पूरे को भगवान रे. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई आपण सुद्धा त्यासाठी मुलींना सुद्धा संस्कार आपण देणं अत्यंत गरजेचं आहे. ह्यासाठी तर संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे. मुला मुलींचे लाड करा पण एवढे पण करू नका बरं का किती लाडणी वेडे होतील. करा की लाड असतो की पण प्रमाणात ठेवायचा बरं का. मग त्यासाठी आपण आई वडिलांची सुद्धा सेवा केली पाहिजे हो. हा कुठे सुद्धा पंढरपूरला जाण्याची गरज नाही. अहो जाता त्या पंढरपूरला ना आई वडील घरी उपाशी ठेवता तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला कधी
माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी तिने न जावे तीर्थासी तीर्थासी तिने न जावे तीर्थासी माय बाप केवळ काशी तिने न जावे माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी केवळ काशी तेने न जावे तीर्थासी माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी माया बाप केवळ काशी तेने न जावे हे माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तीर्थासी हे पुंडलिके गायले बरोबर मावे गेले बरोबर मावे गेले बरोबर मावे गेले वा काय प्रमाण देत आहेत. सुगरण कशाला म्हणतात? जिला भाजीमध्ये सांगून टाकल्यावर मीठ म्हणतात का? तिने मनाने टाकल्यावर बरोबर टाकल्यावर तसं प्रमाणाचे सुगरण तुम्ही बर का. खरंच वा, तुमचं करावं तेवढं कौतुक. न सांगता प्रमाण देता येत बर का, आणि ती पण बरोबर. हा मग कुठंच जाण्याची तीर्थाला गरज नाही, आणि तुमचं घरच पंढरपूर आहे. आई वडील हे विठ्ठल रुक्मिणी. काशी केली मथुरा केली मी द्वारका काशी केली मथुरा केली मी द्वारका अरे जगात देव नाही आई बापा सारका जगात देव नाही आई बापा सारका काशी केली मथुरा केली द्वारका काशी केली मथुरा केली द्वारका जगत दैवत नाही आई बाया सारखा काशी केली मथुरा केली काशी केली मथुरा केली मी द्वारका जगत देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा. आई वडिलांसारखं दैवत ह्या जगामध्ये कुठंच मिळणार नाही. हे जग तुम्हाला स्वार्थी दिसल, पण आई वडील हे निस्वार्थी प्रेम करतात आपल्या मुलावरती बर का. आपल्या घरामध्ये जर आई वडिलाची सेवा केली ना तर पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणारच नाही. अहो काय आईचं महत्व सांगावं तुम्हाला. आई होणं कुठं सोपं असतं? आई होणं कुठं सोपं असतं? मुलाने कितीही पोटात लाथा मारल्या तरी ती त्याच्यावरती जीवापाड प्रेम करते. या जगात तुम्हाला सर्व काही विकत मिळेल हो, पण आईची माया कुठेच मिळणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण का माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा आईचं प्रेम मिळवण्यासाठी मानव अवतार घ्यावा लागलाय, आणि तो मनुष्य योनीतच मिळतो, बाकी कुठेच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता कधीतरी विचार करा, मला सांगा, आपण लवकर उठलोय आणि आई कधी उशिरा उठली दुपारी, असं कधी झालंय का? आपण जेवायच्या आधी कधी आईचं ताट वाढलंय का? आईचा वाढदिवस आपण कधीतरी तिच्या मित्र मैत्रिणीला बोलवून कधीतरी साजरी केलाय का? आईने केलेला पसारा कधी आपण आवरलाय का? तरी किती तिच्या जरी मुलाला कोणी काही बोललं ना, तिच्या बाळाला, तर तिचं मन येतं भरून. कुणी तिच्या बाळाला जर काही बोललं ना तर तिचं मन येतं भरून, आणि आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून देतो का नाही? मला सांगा, आपण मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याची आई म्हणतच असेल का नाही तुम्हाला, ये बाळा
2 घास खाऊन घे, हा 2 घास खाऊन घे. मग त्याच मित्राला आईवरून शिवी देणं चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे का नाही? मग का आपण विनाकारण आईला दोष देतो? करत चूक मुलगा. आणि आजकाल पाहायला गेलं तर कसल्या ऐकायला नाही यावं असल्याशिवाय आईवरून देतात. त्या बिचारीचा काय दोष आहे? अहो सतत ती देवापुढं हात पसरते, कधी देवापुढं तर कधी नशिबापुढं सतत हात पसरते. आणि ह्याच्या नादात ती तिच्या बीपीच्या गोळ्या सुद्धा विसरते. अहो कधीतरी आईची आई होऊन वागा ना, कधीतरी आईची आई होऊन वागा ना. तिचा खडबड हात कधीतरी हातात घेऊन बघा ना. अहो तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, कितीही मोठे व्हा, तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, तुमची झेप कमी पडते आणि आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अहो कशाला उगाचच त्या श्रद्धेच्या आणि परमार्थाच्या गोष्टी हाणता आणि आईच्याच पोटी जन्माला येताना देव कुठे आहे म्हणता? अहो आईला सतत मुलाचा ध्यास, मुलाच्या प्रेमाची धुंदी. आणि बाळाने कधी आईला काही खायला नाही आणलं तरी आई सदा आनंदी. नको कोणाची स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा, नको कोणाची स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा. तुम्हाला जग जिंकायचंय ना तर आईच्या पायावरती डोकं ठेवा, आईच्या पायावरती डोकं ठेवा. अहो मला सांगा, आता या नांदगाव गावामध्ये आता एक माणूस आला आणि तुम्हाला म्हणला एक मला थोड्या दिवस राहायला भाड्याने खोली द्या. मग तुम्ही देता आणि ते राहिलेल्या भाड्याचं भाडं घेता, त्या खोलीचं घ्यायचं का नाही? मग तुम्ही काय म्हणसान, बाबा एवढं भाडं द्यावं लागेल, मग मी तुला खोली देतो. मग ते माणूस राहतो खोलीनं, मग तो जागा घेतो, घर बांधतो आणि पुन्हा तो 4 चौघात लोकांना सांगतो की मी आज मोठं झालो. कारण का तर त्या माणसा माझ्यासाठी देव होऊन धावून आला. हो त्यांनी मला जागा थोडी राहायला दिली म्हणून तर मी आज इथपर्यंत आलोय. तसं मला विचार करून सांगा, अहो ज्या आईनं 9 महिने तुम्हाला गर्भात सांभाळलं त्या आईनं कधी भाडं मागितलं का हो तुम्हाला? हा कधी मागितलं का हो? तिला किती वेदना झाल्या तरी तिने हसत हसत हात फिरवायचा तुमच्या पोटावरून त्या आईनं. हा आणि मग का आपण आईला विसरायचो? आईच कधीच होणं पण सोपं नसतं. भगवान परमात्म्याला प्रत्येक ठिकाणी जाता नाही आलं म्हणून तर त्याने आईची निर्मिती केली. म्हणून तर आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आहे आणि ई म्हणजे ईश्वर आहे. साक्षात भगवान परमात्मा तुमच्या घरी वास करतोय. हो जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत त्याच्या आतमध्ये आत्मा आहे ना तोपर्यंत जाणीव ठेवा. गेल्यानंतर साड्या आणून काहीच उपयोग नाही. नंतर बघत का ती, अहो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला साडी कोणी आणत नाही. हो आणि गेल्यानंतर 1000 जरी ठेवल्या ना त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून आज कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही महाराज. नवीन तुम्ही मोबाईल घ्या, त्या मोबाईलची गॅरंटी. तुम्ही नवीन ही माईकला सुद्धा गॅरंटी, पण या मानवी देहाला गॅरंटी का नाही? कपातला चहा कपातच असतो, बशीतला चहा बशीतच असतो आणि कधी उचकी लागण ह्याची गॅरंटी नाही. झोपणं जरी आपल्या हातात असलं तर त्या स्वप्नात न उठवणं माझ्या भगवान परमात्म्याच्याच हातात आहे. म्हणून भगवंताचं हेच आपण नामस्मरण केलं पाहिजे आणि आल्या जन्मी थोडा तरी आपण विचार केला पाहिजे. हा मग आई म्हणजे काय? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभाची चांदणी तू ग भाषे चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन. आई माझी तिला तिने जीवन
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अशी आई असते तिचं कितीही तुम्ही परतफेड करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी आईचे उपकार आपण ह्या जन्मी कधीच फेडू शकत नाही बरं का मग त्यामुळं जन्मात आल्यावरती आई वडिलांची सेवा करा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या पितरांची सुद्धा सेवा केली म्हणून मला कुठेही गयावर जनाला जायची गरज नाही म्हणून मी माझा पिंड माझ्या हाताने विष्णू पदावरती ठेवलाय